पुण्यावर मातोश्रीवर कुटुंबासह उपोषण, प्रेमाताई काळे यांचा इशारा. एरंडेश्वरचे जमीन व्यवहार प्रकरण. परभणी, पुढारी वृत्तसेवा. आमचे कुटुंबीय परभणीचेच असून सतत शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत. खासदार संजय जाधव यांनी आमच्या कुटुंबियांची कुठलीही संमती न घेता परस्पर वडिलोपार्जित जमिनीची रजिस्ट्री करून घेतली. यामुळे त्यांनी दिलेला दगा लक्षात घेत मी माझ्या मुलींसह सुनेसोबत मातोश्री निवासस्थानी जाऊन न्याय हक्कासाठी उपोषण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहिती मृत स्वप्नील काळे यांची आई प्रेमाताई काळे यांनी दिली. परभणी शहरातील वसमत रोडवरील एका हॉटेलमध्ये रविवारी दिनांक 17 रोजी सदरील जमिनीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मृत स्वप्नील काळे यांच्या बहीण सारिका कदम, शीतल धाबेकर, स्वप्नीलची पत्नी वर्षा काळे आदींची उपस्थिती होती. खासदार संजय जाधव यांनी त्यांची पत्नी क्रांती जाधव यांच्या नावे एरंडेश्वर शिवारातील गट क्रमांक 95 व गट क्रमांक 96/2 मध्ये असलेली 3 एकर 35 गुंठे जमीन दिशाभूल करत नावावर करून घेतली. या जमिनीची सध्या 10 कोटींच्या आसपास किंमत असताना त्यांनी ही केवळ 45 लाखात बळकावली. माझा मुलगा स्वप्नील हा शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता होता. खासदार जाधव यांच्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले, पण त्यांनी त्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर मोठा अन्याय केल्याचा आरोप यावेळी केला. माझ्या पतींना हाताशी धरून ही जमीन परस्पर हडप केली. यामुळे पतीविरोधात कुटुंबियांनी न्यायालयात दावा दाखल केल्याचेही त्या म्हणाल्या. खासदार जाधव यांनी जमिनीबाबत जी काही रक्कम बँक खात्यावर दिल्याचे सांगण्यात येत आहे ती रक्कम सदाशिव काळे नावाच्या इसमाने काढून घेतल्याचाही आरोप केला. कारण रामप्रसाद काळे यांच्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश त्यांच्याकडे होते. हिंदू कोर्ट बिल ॲक्टनुसार वडिलोपार्जित प्रॉपर्टीत मुलींना समान अधिकार दिलेला आहे. पण या जमिनीचा व्यवहार होताना कोणासही विश्वासात न घेता तसेच त्यांच्या स्वाक्षऱ्याही नसताना तो केला. एवढेच नव्हे तर हक्कसोड प्रमाणपत्रही मागितले नाही. त्यामुळे वडील रामप्रसाद हे खूप डिप्रेशनमध्ये असल्याचे मुलींनी सांगितले. या प्रकाराने मृत स्वप्नीलचे 2 मुले व पत्नी रस्त्यावर आले. याबाबत त्यांनी जमीन सोडली नाही, तर या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन न्याय मागणार असल्याचे प्रेमाताई काळे यांनी सांगितले. अँकर अनामिका, नमस्कार. हो, म्हणजे राहुल पाटलांकडे 12 एकर जमिनीचा व्यवहार हा रेतसर पैसे घेऊन झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो, हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला. जेव्हा स्वप्नील होता दीड ते पावणे 2 वर्षापूर्वी हा लीगल झालाय. त्याच्याकडनं कॅश घेतलेली आहे आणि आणखीन एक आहे की कॅश द्या आणि जमीन केव्हाही घेऊन जा. हे त्यांचं वाक्य. त्या वाक्याला ते ठाम आहे. 2 वर्षापासून ते एकदाही शेतात आलेले नाही, एकदा पण आलेले विचारले. जेव्हा की यांच्यासोबत तर काय व्यवहार झालाय नाही झालाय त्यांना माहितीये. जो दिसतोय डॉक्युमेंटवर त्याच्यावर आम्ही म्हणतोय झालाय, पण त्याच्यात त्यांनी इतकी गडबड का केली फेर ओढायची. मग तुम्ही सांगायचं ना, तुम्हाला माहित होतं ना आम्ही लेकी आहोत किंवा त्यांना नातवंड आहेत, बायको आहे. आज त्यांनी बायकोच्या नावावर जमीन केली आहे, तिथे त्यांची बायको आहे. इथे रामप्रसाद काळेंना बायको नाही का? ते एकटेच आहेत का? कुणीच नाहीये त्यांना. ते म्हणतात ना मी त्यांच्याकडनं जमीन घेतली, मग ते कोण आहेत? ते एकटेच आहेत का? पुढे मागे कुणी नाही का त्यांना? ते काय हो ना, क्रांती जाधव घेतली त्यांना कुठे हजर करतायत? समोर हजर नाही करतायत ते. मग हे काय, हे चालतं का? तुम्ही प्रश्न आम्हाला विचारताय. आरबी काळेंना लपवले, काय संबंध? लपवायचं कशामुळं? परवा 13 तारखेला ते येऊन कोर्टामध्ये सिग्नेचर करून गेले, आले होते कोर्टामध्ये. आणि आरोप का करतायत तुम्ही असे? तुम्ही सदाशिव काळेला लपवता ते चालतंय, तुम्ही त्याला जाब विचारत नाही ते चालतंय, तुम्ही परस्पर सगळे व्यवहार करतात ते पण चालतंय. मग आम्हालाच का असे प्रश्न? आम्ही लेडीज आहेत म्हणून का? अरे रवीची भाषा कशामुळं? कोण येते माझ्या समोर बघतो मी, बघूत ते कोण घेते ते आणि कोण येते. इथपर्यंत धमकी आहे. आणि विकू देणार नाही ही जमीन, मी कुणालाही विकू देणार नाही. आणि आम्हालाच विकायची नाही ना. हो, आम्ही म्हणलं आम्हाला ते तुम्ही जे सांगताय वापस करायला तयार आहेत ना. आमच्या बरोबर मला एक सांगा सर, टाकले त्यांनीच, काढले त्यांच्याच माणसांनी, जे जमाय ते घेऊन जा दाखवा ना. आम्ही पण म्हणतोय ना, असं काहीच बोललेलं नाहीये. आता नीट ऐका, बाहेरून आता हे बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही. बाहेरून त्यांनी गावामध्ये एरंडेश्वर मध्ये जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी 3 कोटी सांगितले.
आणखीन एका ठिकाणी त्यांनी 4 कोटी सांगितले आणि एका ठिकाणी 7 कोटी सांगितले. ऍक्च्युअल आकडा त्यांनाच माहितीये, आम्हाला फक्त हा आकडा माहितीये त्यांचा. आणि ह्याच्यात टोटल त्यांचे चेक जेवढे त्यांनी ते चेकच्या 44,53,53,000 रुपये एवढी जण. हो विड्रॉल झालेत ना, झालेत. त्याच्यावर चेकवर हो माझ्या वडिलांच्या सह्या आहेत. ते चेक सदाशिव काळेकडे होते ना ऑलरेडी. हा कोरे चेक दिलेले होते. कोणाच्या खात्यामध्ये विड्रॉल झाले. त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही त्याची काय आहे बघा. आता हे आम्ही पण म्हणतो त्याची चौकशी म्हणून. हे कुणी नेले काय नेले त्याची चौकशी झाल्यावर कळेलच ना आपल्याला, समोर येईल. आम्ही बँकेला अर्ज पण केला होता की हे बंद करण्यात यावेत आणि हे चेक जमा करण्यात येऊ नये, पण तरी पण चेक सगळे जमा झाले तिथे. हो बघा म्हणजे बँकेचा चेक जमा झाल्यानंतर अर्ज दिला का जमा नंतर जमा झालेत काही अगोदर विड्रॉल आधी विड्रॉल झाले पण आधी नंतर पण जमा झाले. लास्ट चेक हा 2 जानेवारी 2021 ला जमा झाला. ते तुम्हाला देऊ आम्ही काढलेला. हो हो सगळ्यांसाठी रजिस्ट्रीची तारीख आणि चेकची तारीख. हो हो त्यांनी त्या तारखा ज्या आहेत त्या मॅच करून व्यवस्थित त्या तारखेला सगळे चेक त्यांनी जमा केले, नियोजनबद्ध सगळं केलं. आमचा त्यांचा जवळ संबंध, पण काळे सरांना एवढ्या पैशाची काय गरज पडली या लोकांकडून घ्यायची. आम्ही खासदारांना विचारला प्रश्न की ते म्हणले मी खाजगीत काही पैसे त्यांना दिले होते. मी म्हणलं त्यांना दिला टेन्शन शेती त्यांना काय गरज पडली एवढी पैशाची. तुम्ही जे सांगताय की आम्ही राहुल पाटलाकडून घेतले किंवा ऐकून घेतले, तुम्हाला एवढ्या पैशाची काय गरज पडली की हे एवढं नाही. हे सगळ्यात सुरुवातीला राहुल पाटलांचा व्यवहार जो होता ना सर, तो स्वप्नीच्या ट्रीटमेंटसाठीचा, त्याच्यात दुसरं काही नव्हतं. त्या ट्रीटमेंटसाठी घेतलेला पैसा होता आणि ते राहुल सरांनी क्लिअर सांगितलं तो पैसा मला द्या, तुमची जमीन घेऊन जा. इव्हन त्यांनी आम्हाला त्याच्यावर व्याज पण नाही, जास्त व्याज लावलं सुद्धा नाही. म्हणजे एक मित्र एक कार्यकर्ता म्हणून मला किंवा काही असेल मला माहीत नाही, त्यांनी त्या गोष्टीचं तितकं पालन केलेले शब्दात. आम्हाला वाईट त्यांचं हेच वाटायचं की ह्यांनी शब्द देऊन पण घरचे हे घरचे होते, आम्हाला एकदम घरचे हे होते, ह्यांनी शब्द देऊन सुद्धा खूप मोठा धोका. आता त्या 12 एकरची आता स्टेटस काय म्हणतात राहुल पाटलांना दिलेली आहे ना, तर त्याचे स्टेटस काय रजिस्ट्री झालेली आहे तर नाही झालेली? त्यांच्याकडे पण त्या काही लोकांच्या नावावर रजिस्ट्री आहे ना, झाले राहुल पाटलांच्या म्हणजे सोल्ड आउट झाले. हो. आता मॅटर किती एक डिस्प्यूट कितीचा आहे? आता हे आहे जे खासदार साहेबांकडे जे आहे ते 4 एकर काहीतरी 3 एकर 35 गुंठे. हा फ्रंट. आणि ते म्हणतायत की मी फ्रंट साईड घेतली आहे, जेव्हा की आमच्या घरात वाटण्या नाही झालेल्या आहेत. वडिलोपार्जित सांगतील आमच्या वाटण्या नाही झालेल्या आहेत. हे कसं शक्य की ही माझी जागा आहे किंवा ही चौकीच्या उपचारासाठी खासदारांनी पैसे दिले होते? नाही, अजिबात नाही, अजिबात. वाढल्यानंतर हा व्यवहार आहे. हा हा व्यवहार नंतरच आहे. अगोदरमध्ये झालेला आहे. आणि स्वप्नील वारलाय 2019 मध्ये. 18 एप्रिल 2019 ला स्वप्नील केलं. नाही, नाही, तेव्हा नाही. त्यांचं असं म्हणणं आलं होतं की आम्ही काही दिले होते असं म्हणजे नाही, अजिबात. त्यांनी मदत एकच खूप मोठी केली होती, जेव्हा ही जमीन त्यांनी आम्हाला सोडून दिली तर 2019 ची गोष्ट ही. नाही सॉरी 1998 ला जेव्हा ही शिवसैनिक होते, कार्यकर्ता होते ते, तर तेव्हा त्यांनी ती जमीन आम्हाला सोडून दिली होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की त्या गोष्टीचा आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे खूप अभिमान पण आहे. तेव्हापासून त्यांचा म्हणजे आमच्या घरातले मेंबर असल्यासारखे होते. खासदारांकडे 335 आहे आणि उर्वरित राहुल पाटलांना दिली, तर आता तुमची दुसरी जमीन तिथं कुठलीच नाही. आहे किती आहे? 2.5 एकर आहे ना इच्छा ना वगैरे. त्यात काही डिस्प्यूट नाही. नाही काहीच. सर आता तुम्ही तर बघत असं की म्हणजे हे माझी भूमिका सांगतो मी याच्यामध्ये. मी स्वप्नीलचा पहिल्यापासून मित्र होतो. आता तो व्हिडिओ नंतर व्हायरल झाला आहे 2-3 दिवसापूर्वी. म्हणजे माझा संपर्क होता आम्ही होतो कधीतरी भेटायचं का आपल्याला. आणि ह्यांच्या ह्या व्यवहाराची काही मला कल्पना नव्हती. बरं कदाचित हे 2 महिन्यापासून व्यवहार त्यांनी मला सांगितलं नाही, तो त्यांच्या आणि खासदारांचा व्यवहार होता. मग नंतर त्या दिवशी तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्या दिवशी मी स्वतः त्यांना भेटायला गेलो खासदार साहेब फॅमिलीला. मग त्यांनी ते सगळं मला सविस्तर जे ताईंनी सांगितलं ते सर्व त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे. मग आता एक
माझा एक सामान्य नागरिक म्हणून ते खासदार म्हणतात ना, नेहमी मी क्लिअर व्यवहार केला. एक सामान्य नागरिकांचा मी पत्रकार सुद्धा आमच्या माध्यमातून त्यांना हे प्रश्न विचारावा अशी माझी इच्छा आहे. तर प्रश्न साहेब असे आहे की आज त्या तुम्ही चक्कर मारली तर आज त्या जमिनीचं बाजार मूल्य आहे 9 ते 10 कोटी रुपये. बरोबर? पर एकर का टोटल? टोटल व्हॅल्युएशन आहे 10 कोटी रुपये. आणि तुम्ही जे सांगताय की मी पूर्ण व्यवहार केलाय, पूर्ण पैसे दिले, चेक टू चेक दिले, म्हणजे आणि तुम्ही दिलेत किती? 45 लाख रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही पूर्ण जमीन 25 लाख रुपये म्हणजे त्याचा अर्थ होतो ना. मग आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माझ्याकडे तुझे काळे साहेब 15-20 चक्कर मारले. पण मला एक साधी गोष्ट समजते, तिथं ते हॉटेलवाले दुकानदार जे आहेत ते एक गुंठा जमीन 10 लाख रुपयाला यांना मागत असताना यांनी फक्त सांगितलं आम्हाला किराया पाहिजे, आम्हाला जमीन विकायची नाही. मग त्यांना मी तर त्या पोस्टमध्ये टाकलं की यांना काय पिसळ पुत्र चावलं का की 10 कोटीची जमीन यांच्या मागे लागून यांना 25 लाखाला विकायची. पण तुम्ही 15 वेळेस त्यांना डिनाय केलं, त्यांना वापस पाठवलं. मग एक वेळेस काकूंना फोन लावून तुम्हाला एवढे संबंध असल्यामुळे काय विचार नाही की काकू काय अडचण आहे एवढी, तुम्ही काका नेहमी माझ्याकडे चक्रा मारले, जमीन विकायला तुम्ही काय अडचण आहे, तुम्ही विचारलं का? चर्चा नाही केली. नंबर 2 चालू होता, त्यांनी जमीन केलेली आहे त्यांच्या पत्नीच्या नावे. माझ्या माहितीप्रमाणे खासदार साहेबांचा कुठला उद्योग नाही जिल्ह्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे त्यांची साधी वीट भट्टी सुद्धा नाही. मग त्यांच्या पत्नीचा असा कुठले उद्योग आहे त्यांनी व्हाईटमध्ये 45 लाख रुपयाची उत्पन्न काढून जमीन खरेदी केली? असे कुठले उद्योग आहेत? हा मला आणि पूर्ण जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला पडलेला प्रश्न. नंबर 3 हा मुद्दा त्यांनी जो सांगितला तसा की हिंदू कायदा, तुम्ही कायदे बनवणाऱ्या संस्थेतले सदस्य आहात, हिंदू कायद्याचं तुम्हाला 100% माहिती पाहिजे की मुलींच्या परवानगीशिवाय, कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या म्हणजे हक्क सोड प्रमाणपत्राशिवाय ही रजिस्ट्री होत नाही. ठीक आहे. नंबर 4चा मुद्दा आलाय की आता यांनी जे 3 वेळेस विचारतात की त्यांची पत्नी, मला सांगा या पत्नीला काकूंना अधिकार नाही का की आमच्या पतीने तुमच्याशी वडिलोपार्जित जमिनीचा काय व्यवहार केला हा विचारायचा पत्नीला अधिकार नाही का? तुम्हाला पत्नीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे प्रतिनिधी म्हणून, आणि पत्नीला तुम्ही म्हणता की त्या काय विचारतात मला मी काळे साहेबांशी बोलू, असं नसतं. त्यांनी कालचं वाक्य आहे त्यांचं की माझा व्यवहार हा काळे सरांशी झालाय आणि बाकी कुटुंबातील कुठल्याही मेंबरला नैतिक अधिकार नाहीये. नैतिक अधिकार नाहीये मग आम्ही मी पुढचं विचारतो, मग काळे साहेबांचा व्यवहारही क्रांतीताई जाधवांशी झालाय, तुम्हालाही नैतिक अधिकार नाही की ताईंची जर उत्पन्न असं त्यांनी जमीन घेतली, तुम्ही काय त्यामुळे ढवळाढवळ करताय? त्यांना पाहू द्या ना, ताई बघतील ताई जमीन घेतील ना, मग तुम्ही तुमच्या माणसं धाडून तिथं का दहशत करत आहे? त्याच्याशिवाय आणि आता महत्वाची गोष्ट सांगतो की जर आता हे कोर्ट मॅटर झाले, प्रकरण सिव्हिल मॅटर झाले, मग जर हे कोर्टाच्या विचारात येणार आणि तुम्ही कायद्याचे सच्चे पालक आहात तर मग थोडी कोर्टाची वाट पहा की काय निकाल येतो. मग तुम्ही आजच जी ताबा घेण्याची गडबड, रात्री अपरात्री तुमचे गुंड चालले, तिथं माणसं चाललेत आणि यांना नेहमी धमकवायले, पोलीस प्रशासनाचे माणसं येऊन त्यांना सांगायले की तुम्ही तुमची जमीन आहे, तुम्हाला कायद्याप्रमाणे भेटतात, थोडी वाट पाहणं काय फरक पडणार? तुम्हाला काय असे रिसॉर्ट टाकायचं तिथं 1 वर्ष 2 वर्षानंतर टाका, अडचण नाही ना काही. हा एक मुद्दा होता माझा. आणि दुसरं एक अजून बोलतो, आणि आता सर्वात शेवटीचा आणि महत्वाचा मुद्दा, त्यांनी जे नेहमी पॉलिटिकल इश्यू नेहमी केलेला आहे, मी गरीब आहे, मला भावकी नाही, माझा सोयरा नाही, मी दुबळा आहे. आता तुम्ही पत्रकार आहात, पत्रकार म्हणजे लोकशाही, तुम्ही विचार करून सांगा दुबळे ही फॅमिली आहे की दुबळे ते आहे? ह्या व्यवहारामध्ये दोन्ही तुलना तुम्ही हे करा की कोण कुणावर अन्याय करू शकतं, तुम्ही सत्सदयोक्तीने विचार करा आणि निर्णय घ्या. आता हा विषय झाला. त्याच्यानंतर आता मी अजून एक सांगू इच्छितो की समजा त्यांनी जे सांगितलं की मी कुणाचा 1 रुपयाचा मिंदा नाही, मी कुठे 1 रुपयाचे काही केलं नाही, मी स्पष्ट तुम्हाला विचारतो की साहेब तुम्ही ज्या दिवशी पत्रकार परिषद ज्या ऑफिसमध्ये घेतली ते ऑफिस कुणाच्या नावाने हे सांगा, आणि त्याचं काय किरायापत्रक असेल ते दाखवा आम्हाला. किती किराया देता तुम्ही त्या ऑफिसचा? मागच्या 10 वर्षापासून तिथं ऑफिस आहे, माझ्या मित्राचं ऑफिस आहे ते गाळे आपल्याला माहितच कुणाचे, त्याचा काय किराया करारनामा झाला आणि काय किराया तुम्ही महिन्याला भरतात हे सांगा. मग ह्या जागा जर एखाद्याची जागा वापरणे, त्याच्यामध्ये तुमचं ऑफिस थाटणे, हा बळकवण्याचा नाही दुसरं काय प्रकार? त्याच्या पलीकडे अजून गोष्ट सांगतो, तुम्ही आज पत्रकार आहात, इथं आज रविवार आहे, तुम्ही मला म्हणलं तर मी 1-2 तासानं तुमची अजून एक पत्रकार परिषद करू शकतो. तुम्ही आसाराम बापूच्या आश्रमात चला. आसाराम बापूच्या आश्रमामध्ये खासदार साहेबांच्या गुंडांनी जाऊन गोंधळ घातला, त्या लोकांना त्रास दिला, ती
जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला आणि ते लोक आज 100 जण म्हणले की आम्ही बसून तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल माहिती. कैलास देशमुख माझा त्याचा चुलत भाऊ आहे, तो ट्रस्टी आहे त्या कुठून आहे तो आश्वास? सरकार रोडला कॅनलच्या बाजूला कॅनलच्या बाजूला. नाही, साध्या जमिनीला हात घालत नाही साहेब. ज्या किमती जमिनी आहेत साधी चिल्लर रोड ते एकर शेती थोडीच करायची त्यांना. हा विषय आहे. आणि महत्वाची गोष्ट, आता ह्या सगळ्या विषय संपला आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा की तुम्ही एखाद्या हॉटेलवाल्यासोबत तुमचं नाव येते नाश्त्याच्या बिलामुळे एक बातमी आली होती 8 दिवसापूर्वी आणि तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे सांगायचं मी सोडून देतो ठेवून देतो. अरे मान्य आहे आम्हाला, आम्ही शिवसैनिक तुमच्यासोबत काम करत असताना तुम्ही खूप लहानातून खूप मोठे झाले, पण कसं एक आजार झाल्यासारखं झालं त्यांना पैशाचा. आज मला सांगा किती संपत्ती जमा करायची, शेवट तुमचंच म्हणणं आहे की किती वर न्यायचंय का आपल्याला कोणती गोष्ट. मग हे न्यायचं नाही तर मग आज का कुटुंबावर अन्याय करायचा? मी म्हणतो सोडून द्या सर. तुम्ही म्हणालेत ना की बरं मला एक सांगा की हे सगळं करून तुमची इथं राजकीय बंधने व्हायची, मग तुम्ही इथं राजकीय व्यक्ती असताना काय लायची पडेल हे छोट्या मोठ्या गोष्टी. आणि मी सांगतो माझ्या मार्फत तुम्ही त्यांना निरोप द्या, तुमच्याजवळ किती पैसे असू द्या, पाथरी रोडला चला, पाथरी रोड ते पेडगाव पर्यंत मी तुम्हाला 5 कोटी रुपये एकर पासून 10 लाख रुपये 5 लाख रुपये एकर पर्यंत पाहिजे तेवढी जमीन घेऊन देतो. ती घ्या ना. तुम्ही असं कसं चाललं की 10 कोटीची जमीन तुम्ही 25 लाख आणि शेवटी भ्रष्टाचार काय? कुठलीही गोष्ट भ्रष्टाचार ही असते की जी कागदपत्री सरकारी दप्तरी तयार होते. उदाहरण सांगतो मी, थोडी गुंतवणूक करतो म्हणून एस्टिमेट बनतं, TS होतं, तुमची वर्क ऑर्डर बनते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं त्या व्यवहारांना तुमचं त्याचं म्हणजे MB तयार होऊन बिल निघतं. तुम्ही त्याचं GST भरता, रॉयल्टी भरता, सर्व म्हणून विचारता आणि त्यांनी याची 100% उत्तरं द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे. आता असं आपण पूर्ण कुटुंबाला ही प्रश्न तुम्हाला जे तुम्हाला वाटतं विचारू शकतो. स्वप्नील, स्वर्गीय स्वप्नील, मला स्वप्नील म्हणण्याचा अधिकार नाही, तो स्वर्गीय स्वप्नील आहे. दुःख वाटलं मला ज्या वेळेला पुण्या खासदारासाठी स्वतःच्या जीवाचं रान वयानं भगवा रुमाल अंगावर टाकला आणि बंडू जाधवांना एक गाडीवर नळा म्हणून होते, तिथून त्यांना नगरसेवक आमदाराचं खासदार बनवलं. इथपर्यंत माझ्या भावानं कष्ट वेचले. आणि स्वप्नील ज्या वेळेला असं बोलू नको, या 2 लेकरांचा, जे लेकरं दिसते त्या 2 लेकरांचा हात माझ्या हातात दिलेला होता आणि सांगितलं पोटाकडे हात नाही, ऐक्याचं राज्य. त्याच अनुषंगानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना स्थापन केली आणि ती शिवसेना रयतेचं काम करत, शेतकऱ्याचं काम करत होती, न्याय मागून आणि आम्हाला मिळेल. आणि न्याय संस्थेमध्ये सुद्धा मला या ठिकाणावरती पुन्हा एक गोष्ट या ठिकाणावरती सांगायची, हे परिवाराचे अश्रू पहा. हे अश्रू पुसण्यासाठी शिवसेनेचे तत्व आहे, बाळासाहेबांचा आदेश आहे आणि हे खासदार साहेब विसरले. हा मी माझा एक त्यांना प्रश्न. या काकी आहेत, ह्या रामप्रसाद बाबाराव काळे यांच्या पत्नी आहेत. मला खासदार साहेबांचा त्यांना काय विचारण्याची गरज, हा त्यांचा मुख्य प्रश्न. पण मला हिंदू बिल कोड नुसार त्यांना या ठिकाणावरती आव्हान करायचं. तुमची पत्नी आहे, तुमची पत्नी आहे, तुम्ही खरेदी करून तिच्या नावावरती, तुमच्या पत्नीच्या नावावरती जमीन करता. ह्या कोण आहेत? रामप्रसाद बाबाराव काळेंच्या पत्नीच आहेत. आणि पत्नी असून त्यांच्यावर अधिकार आहे. मग खासदार साहेब, तुम्हाला कायद्याचं काही देणं घेणं नसेल, जे कायदे तुम्ही बनवताय संसदेमध्ये आणि त्या कायद्याचं देणं घेणं जर नसेल, तर उद्या या रामप्रसाद बाबाराव काळेंचा या पत्नीवर अधिकार आहे. मग तो अधिकार त्यांच्या शरीरावर आहे आणि शरीरातली किडनी त्यांच्या, ती बी उद्या विकायला काढा ना, विकत घ्या ना तुम्ही. हृदय आहे ते बी विकत घ्या ना तुम्ही, मेंदू आहे ते बी विकत घेणार का? याचं उत्तर मला खासदार साहेबांना घेता येतं. तिथं वडिलोपरची जमीन, ती सुद्धा एक आमच्या जगण्याचा, मानवी जीवन जगण्याचा अधिकाराचा एक अवयव आहे आणि तो विकत घेतला. उद्या आमच्या शरीरातले हे सुद्धा घ्या कुटुंबातले आणि हा व्यवहार करा. हा कुठला नाही, हे कुठलं शहाणपण? हा प्रश्न माझा आहे. तर व्यक्ती मला या ठिकाणावरती तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद. आता खासदार साहेबांना हे
एकच विषय विचारायचा आहे. माझ्या 2 मुलांची काय चुकी आहे ह्या प्रकरणामध्ये? यांनी माझ्या 2 मुलांवर का इतका अन्याय केला? माझा मिस्टर स्वप्नील काळे हे त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटलेले आहेत हे त्यांनाही माहिती आहे, परभणी जिल्ह्यामधील सर्व लोकांना माहिती आहे. पण त्यांनी त्याच्याच लेकराच्या पोटावर पाय का दिला? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. त्या चिमुकल्यांची काय चुकी आहे? कशामुळे हे असं करते? हे स्वतःला जे वारकरी समजतात ना, हे जे स्वतःला वारकरी समजते ना, जे वारकरी म्हणजे काय? त्यावर पाय देऊन स्वतःचे प्रपोट कमवत असतील ना, तर हे तुम्हाला पचणार नाही. मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलाचा टाटा, तुम्हाला ही एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे एवढं लक्षात राहू द्या. आणि त्याच्यावर वेळ येणार, जर तुम्ही माझ्या लेकराचं जर जमिनीचं जर घेतलं तर तुमच्याही लेकरावर वेळ येणार आहे. हे माझा टाटा आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते ह्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांनी इतका अन्याय केलाय स्वप्नीलवर, स्वप्नीलच्या बायकोवर वडील आहेत आणि हे आपण कसं करणार ह्याचा विचार करायला पाहिजे होता त्यांनी. पण मी एवढं सांगू शकते, त्यांनी अतिशय चुकीचं केलेलं आहे आणि त्यांच्या हातात जी सत्ता आहे त्याचा दुरुपयोग केलेला आहे. पण मी येऊ नये असं मला फार वाटतं. भयानक प्रसंग आहे. नागात अक्षरशः रस्त्यावर ही जमीन आहे, तिथं माझे काही फिरायला असेल आता पेशवर असेल, खासदार साहेबांना एवढं लक्षात द्यायला पाहिजे होतं ते पेशवर असेल, पेन्शन किती असते आज त्यांचा कर्ता मुलगा जगात नाही, जो त्यांचा अत्यंत जवळचा आणि अनिष्ठ तुम्ही काय केली ते कोणी सांगणार नाही. तर अशी संध्या